Good morning. In previous lecture, we discussed about the copper tin alloys, that is bronze, and its two types, that is phosphorus bronze and silicon bronze. Now, remaining two type of bronze we will discuss in today's lecture, that is aluminum bronze and beryllium bronze. आपण कॉपर टिन अलॉयचे टाइप्स बघतोय. त्यामध्ये कॉपर टिन अलॉयचे दोन टाईप आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. एक म्हणजे ब्रॉन्झ आणि दुसरा म्हणजे गन मेटल. तर ब्रॉन्झ हा जो आहे तो ब्रॉन्झ सुद्धा 4 टाईपमध्ये सब डिवाइड झाला आहे. त्याच्यामध्ये फॉस्फरस ब्रॉन्झ, सिलिकॉन ब्रॉन्झ, ॲल्युमिनियम ब्रॉन्झ आणि बेरिलियम ब्रॉन्झ आहे. त्यातलं फॉस्फरस ब्रॉन्झ आणि सिलिकॉन ब्रॉन्झ मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केला आहे. आता या लेक्चरमध्ये आपण ॲल्युमिनियम ब्रॉन्झ आणि त्याच्या पुढचा बेरिलियम ब्रॉन्झ हे दोन्ही ब्रॉन्झ आपण डिस्कस करू आणि पुढची जी टाईप आहे कॉपर टिन अलॉयची ती म्हणजेच गन मेटल त्याला पण आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट्स बिगिन. सी aluminum bronze. As you know, aluminum bronze, first of all we will talk about its chemical contents. याच्यामध्ये असणारे केमिकल कंटेंट कोणकोणते आहेत. ॲल्युमिनियम ब्रॉन्झ नाव याला दिलेलं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली या ब्रॉन्झमध्ये ॲल्युमिनियमचं कंटेंट काही ना काही प्रमाणामध्ये नक्कीच असणार आहे. तर किती आहे काय बघू आपण. सी इट्स कंपोजिशन इज अबाउट कॉपर इज 88%, 88% कॉपर आहे. ॲल्युमिनियम 8% आहे, 8%. Iron 3% and tin is just 0.5%. So this is the percentage of elements which are present here. म्हणजे काय, कॉपर 88%, ॲल्युमिनियम 8%, आयर्न 3% आणि टिन 0.5%. ओके, सो इट्स प्रायमरीली कॉपर ॲल्युमिनियम अलॉय. म्हणजे याला आपण प्रायमरीली कॉपर ॲल्युमिनियम अलॉय म्हणतो. का बरं? कारण बेसिकली याच्यामध्ये कॉपर आणि ॲल्युमिनियम हे दोन मेन घटक आहेत ना, म्हणून याला कॉपर ॲल्युमिनियम अलॉय असं पण म्हटलं जातं. नाव मेन याचं ॲल्युमिनियम ब्रॉन्झ आहे, पण याला कॉपर ॲल्युमिनियम अलॉय असं सुद्धा म्हणतात. का? कारण की कॉपर 88%, ॲल्युमिनियम 8%. ओके, सो दॅट्स वाय. नाव after talking about the chemical content, next point we will discuss about the properties. Aluminum bronze, which are main properties are present here? See, so first property is this alloy has high strength. याच्यामध्ये ताकद जास्त आहे. ओके, स्ट्रेंथ चांगली आहे. स्ट्रेंथचा अर्थ काय असतो? वेन सर्टन अमाऊंट ऑफ लोड इज अप्लाइड ऑन द बॉडी, देन ऑल्सो इट इज नॉट गोइंग टू ब्रेक ऑर फ्रॅक्चर. म्हणजे एखाद्या पार्टवरती, एखाद्या बॉडीवरती जेव्हा तुम्ही फोर्सेस अप्लाय करता आणि तरी सुद्धा तो फोर्सेस अप्लाय केल्यानंतर सुद्धा ती बॉडी फ्रॅक्चर होत नाही, तुटत नाही किंवा बेंड होत नाही, तर त्या प्रॉपर्टी, त्या ठिकाणी त्या बॉडीमध्ये असणारी जी प्रॉपर्टी आहे तिला आपण स्ट्रेंथ म्हणतो. ओके, सो फर्स्ट प्रॉपर्टी इज हॅव्हिंग हाय स्ट्रेंथ, त्याच्यामध्ये ताकद जास्त आहे. देन नेक्स्ट वन, इट हॅज मार्क्ड रेजिस्टन्स टू करोजन. याच्यामध्ये करोजन रेजिस्टन्स प्रॉपर्टी चांगली आहे. करोजन रेजिस्टन्स, करोजन म्हणजे गंजणे, आपण गंजू द्यायचंय का? नाही. रेजिस्टन्स टू करोजन म्हणजे करोजन व्हायला विरोध करणारी प्रॉपर्टी याच्यात जास्त आहे, म्हणजे याचं करोजन होत नाही. ओके, देन नेक्स्ट पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट, मेल्टिंग पॉईंट इज अबाउट 1040 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याचा ॲल्युमिनियम ब्रॉन्झचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो किती आहे? तो जवळपास 40 डिग्री सेल्सिअस आहे. 1040 डिग्री सेल्सिअस इतका याचा मेल्टिंग पॉईंट आहे. म्हणजे 1040 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिल्यानंतर ॲल्युमिनियम ब्रॉन्झ वितळायला सुरुवात होते. सो दिस इज द थर्ड प्रॉपर्टी. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी इज समवट डिफिकल्ट टू कास्ट ड्यू टू ऑक्सिडेशन. समवट डिफिकल्ट टू कास्ट ड्यू टू ऑक्सिडेशन म्हणजे याचा अर्थ असा की ॲल्युमिनियम ब्रॉन्झ हे जे मटेरियल आहे याच्यावरती आपण कास्टिंग करणं हे थोडंसं अवघड आहे. ओके, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू द कास्टिंग ऑन इट. आता कास्टिंग म्हणजे काय आपण ऑलरेडी सांगितलंय. काय कास्टिंगचा अर्थ असा असतो की त्या ॲल्युमिनियम ब्रॉन्झला किंवा त्या मेटलला आपण घ्यायचं, वितळवायचं, वितळल्यानंतर त्याला एका साच्यामध्ये मोल्डमध्ये ओतायचं, मोल्डमध्ये ओतून त्याला थंड करायचा, नवीन पार्ट तयार करायचा. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण कास्टिंग म्हणतो. तर ही जी कास्टिंग प्रोसेस आहे किंवा हे कास्ट करणं, तयार करणं जे आहे हे अवघड आहे. का अवघड आहे? बिकॉज ऑफ ऑक्सिडेशन. म्हणजेच काय? करोजन. कारण की हे असं जर करायला लागलो आपण त्याचं करोजन किंवा ऑक्सिडेशन जास्त प्रमाणात होऊ शकतं, म्हणून ते करणं अवघड आहे. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी, casting of the metal are sound and not liable to segregation. म्हणजे काय? सी, कास्टिंग ऑफ द मेटल आर साऊंड अँड नॉट लायबल टू सेग्रिगेशन. साऊंड, साऊंडचा अर्थ असा घेतोय की बाबा हे एकदम स्ट्रॉंग आहेत किंवा एकदम साऊंड आहेत की परफेक्ट आहेत असा अर्थ घ्यायचा इथं. कशा, जेणेकरून काय? नॉट लायबल टू सेग्रिगेशन. म्हणजे सेग्रिगेट करणं म्हणजे काय? वेगळं वेगळं करणं. म्हणजे हे वेगळं करायला थोडंसं अवघड आहे असं त्याचा अर्थ आहे. ओके, हे एकमेकांपासून वेगळं करणं थोडंसं अवघड आहे.
Then aluminum used must be free from the impurities, small quantity of which is found to produce very marked deterioration. म्हणजे काय की अल्युमिनियम जे वापरलं जातं ना ते कसं आहे, इट इज फ्री आहे कशापासून, फ्रॉम इम्प्युरिटी, म्हणजे इम्प्युरिटी पासून फ्री आहे, म्हणजेच तो कसा आहे, दॅट इज प्युअर. इम्प्युरिटी पासून वेगळा आहे म्हणजेच तो प्युअर आहे. ओके, म्हणजे या अल्युमिनियम ब्रॉन्झ मध्ये जो अल्युमिनियम वापरला आहे तो प्युअर आहे. आणि काय पुढे म्हटलंय, स्मॉल क्वांटिटी ऑफ विच इज फाउंड टू प्रोड्यूस व्हेरी मार्क्ड डिटेरिओरेशन, म्हणजे ज्याच्यामधलं थोड्या प्रमाणात जे अल्युमिनियम आहे तर ते कायसाठी वापरलं, टू प्रोड्यूस व्हेरी मार्क्ड डिटेरिओरेशन, म्हणजे एक पर्टिक्युलर फिक्स काहीतरी ओरिएंटेशन पाहिजे आपल्याला किंवा एखादा पर्टिक्युलर यूज करायचं, त्यासाठी हे कसं आहे, हे चांगलं आहे. देन लास्ट वन, कमर्शियल अल्युमिनियम ब्रॉन्झ आर प्रॅक्टिकली नॉन मॅग्नेटिक. कमर्शियल अल्युमिनियम ब्रॉन्झ आर प्रॅक्टिकली नॉन मॅग्नेटिक, म्हणजे याचा अर्थ काय, हे जे अल्युमिनियम ब्रॉन्झेस आहेत हे प्रॅक्टिकली नॉन मॅग्नेटिक आहेत. नॉन मॅग्नेटिक म्हणजे याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाहीये, कमी आहे. कमर्शियल म्हणजे व्यावसायिक, म्हणजे मार्केटमध्ये जे अल्युमिनियम ब्रॉन्झ मटेरियल आपण यूज करणार आहोत तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी बघायला मिळत नाही, म्हणजेच ते नॉन मॅग्नेटिक आहे. पण सर्टन कॉम्प्लेक्स ब्रॉन्झेस कंटेनिंग ॲप्रिसिएबल प्रॉपर्टीज ऑफ आयर्न अँड मॅग्नेटिक. ओके, आयर्न आर मॅग्नेटिक म्हणजे काय की कमर्शियली अल्युमिनियम ब्रॉन्झमध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाहीये, म्हणजे नॉन मॅग्नेटिक आहे. पण काही कॉम्प्लेक्स ब्रॉन्झ आहेत, म्हणजे काही कॉम्प्लिकेटेड ब्रॉन्झ स्ट्रक्चर जे आहेत तर त्याच्यामध्ये मात्र काही प्रमाणामध्ये तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टी बघायला मिळते. म्हणजे हे कसं आहे, प्लस 50-50 आहे, मीन्स सम अल्युमिनियम ब्रॉन्झ हॅव्हिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टी, सम अल्युमिनियम ब्रॉन्झ हॅव्हिंग नॉन मॅग्नेटिक प्रॉपर्टी, म्हणजे काही मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे आणि काही मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाहीये. या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. नाव रिगार्डिंग द ऍप्लिकेशन्स युजेस, आता या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या, आता आपल्याला यूज बघायचं की याचा वापर कुठं करायचा, कुठं केला जातो. सी, अल्युमिनियम ब्रॉन्झ इज ॲट प्रेझेंट मोस्ट सॅटिस्फॅक्टरी कॉपर alloy फॉर इट इज युज्ड फॉर डाय कास्टिंग. ओके, म्हणजे डाय कास्टिंग साठी याचा वापर मोस्टली केला जातो. डाय कास्टिंग म्हणजे काय हो, की कास्टिंग जे आहेत, आता कास्टिंग मध्ये आपल्याला काय असतं की मेटल आहे, त्या मेटलला गरम करायचं, वितळवायचं, नंतर साच्यामध्ये ओतायचं, नंतर त्याला साच्यामध्ये ओतून त्या साच्याचा आकार त्याला येतो, थंड करायचं, बाहेर काढायचं, त्याला आपण कास्टिंग म्हणतो. तर ही जे अल्युमिनियम ब्रॉन्झ मटेरियल आहे ना, हे आपण डाय कास्टिंग मध्ये यूज करतो. ओके, नंबर वन. सेकंड इज सिन्स इट कॉजेस लेस करोजन ऑफ डायज दॅन द ब्रासेस. म्हणजे याचा अर्थ का वापरलो हे डाय कास्टिंग मध्ये, डाय कास्टिंग मध्ये जे साचा आहे, डाय आहे, तो डाय बनवण्यासाठी आपण याचा वापर केला. का, कारण की हा जो डाय आहे, जो साचा आहे, हा अल्युमिनियम ब्रॉन्झचा बनवल्यामुळं तो लवकर गंजत नाही. ओके, तर समजा तो ब्रासचा बनवला तर काय होईल, सपोज इन्स्टेड ऑफ युजिंग अल्युमिनियम ब्रॉन्झ, इफ यू आर गोइंग टू यूज द ब्रास, देन इट विल गेट करोडेड अर्लियर. म्हणजे जर का तुम्ही हा डाय जो आहे, साचा जो आहे, हा अल्युमिनियम ब्रॉन्झचा बनवला तर तो लवकर गंजणार नाही, पण ब्रासचा बनवला तर तो लवकर गंजतो. ओके, म्हणून आपण काय करणार आहेत, या अल्युमिनियम ब्रॉन्झ पासून हे डाय कास्टिंग साठी याचा वापर मोस्टली आपण करणार आहे. देन नेक्स्ट वन, it is used in making hot stamping, although it is not easy to work in this respect as brass or manganese. म्हणजे काय, it is used in making hot stampings. हॉट स्टॅम्पिंग बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. इट इज युज्ड फॉर हॉट स्टॅम्पिंग. हॉट स्टॅम्पिंग साठी आपण याचा वापर करतो. ओके, देन इट इज ऑल्सो युज्ड इन मॅसिव्ह वर्क बेरिंग मेटल लोकोमोटिव्ह. मॅसिव्ह म्हणजे मोठे काम, मोठ्या वर्कसाठी, मोठ्या कामासाठी आपण याचा वापर करतो. देन बेरिंग मेटल इन लोकोमोटिव्ह म्हणजे सिंपल बेरिंग बनवण्यासाठी किंवा बेरिंग मेटल म्हणून सुद्धा आपण अल्युमिनियम ब्रॉन्झचा वापर करतो. म्हणजे सिंपल सांगायचं झालं तर अल्युमिनियम ब्रॉन्झचा किंवा अल्युमिनियम ब्रॉन्झ पासून आपण बेरिंग्स बनवतो किंवा मॅसिव्ह वर्क्स साठी आपण याचा वापर करतो. सो दीज आर सम पॉइंट्स विच यू हॅव टू कीप इन माइंड. नाव नेक्स्ट वन, सी आता आपण जे डिस्कस केलं ते होतं अल्युमिनियम ब्रॉन्झ बद्दल. ओके, नाव नेक्स्ट पॉइंट वी विल डिस्कस दॅट इज रिगार्डिंग बेरिलियम ब्रॉन्झ. ओके, या बेरिलियम ब्रॉन्झ बद्दल आपण डिस्कस करूया आता. Now, what is mean by beryllium bronze, where it is to be used, why it is to be used, everything we will discuss. See, in the beryllium bronze, this alloy contains 2 to 3% of beryllium. 2 ते 3% बेरिलियम याच्यामध्ये प्रेझेंट आहे. पण
आता 2 ते 3% बेरिलियम आहे, मग बाकीच राहिलेलं काय? ऑब्व्हियसली बाकीच राहिलेलं कॉपरच असणार. ओके, सो first of all, you should keep in mind in beryllium bronze 2 to 3% beryllium is present and remaining percentage is of copper. राहिलेल्या जी गोष्टी आहेत ह्या सगळ्या कॉपरच्या आहेत. नाव we will discuss about the properties of it. आता आपण याच्या प्रॉपर्टीज घेऊया. काय प्रॉपर्टीज बघा, इट हॅज हाय इल्ड पॉइंट अँड हाय फटिग लिमिट. याच्यामध्ये काय, इट हॅज हाय इल्ड पॉइंट अँड हाय फटिग लिमिट. म्हणजे पहिली आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की इल्ड पॉइंट याचा खूप हाय आहे आणि फटिग लिमिट पण हाय आहे. आता इल्ड पॉइंट म्हणजे काय आणि फटिग लिमिट म्हणजे काय सांगतो. इल्ड पॉइंट म्हणजे काय माहिती का, when we apply certain amount of force on the body, then by application of force it simply convert into different shape or dimension permanently. ओके, म्हणजे एखाद्या बॉडीवरती फोर्स टाकला आणि त्याचं डायमेन्शन बदललं, शेप बदलला आणि परमनंटली तो बदलला, तर तो जो पॉइंट आहे जेव्हा की तो परमनंटली त्याचा शेप बदलला त्या पॉइंटला आपण म्हणतो इल्ड पॉइंट. ओके, आणि हा इल्ड पॉइंट कसा आहे, हाय आहे. म्हणजे याचा अर्थ असा, समजा माझ्याकडे एखादा पार्ट असेल आणि त्या पार्टवरचं मी फोर्स अप्लाय करायला सुरुवात केली. समजा सुरुवातीला मी 10 न्यूटन पर एम एम स्क्वेअर इतका ट्रेस अप्लाय केला, नंतर थोडासा जास्त 20, 30, 40, 50, 100, 200, 300 इतका फोर्स किंवा इतका ट्रेस मी अप्लाय केला. आणि हे अप्लाय केल्यानंतर जर हा पार्ट काय झाला, यानं डायमेन्शन बदलला, मग ज्या फोर्सला किंवा ज्या ट्रेसला यानं डायमेन्शन बदललं, तो फोर्स किंवा तो ट्रेस म्हणजे इल्ड पॉइंट. ओके, मग हा इल्ड पॉइंट कसा आहे, हाय आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला या बेरिलियम ब्रॉन्झला एखाद्या परमनंट शेपमध्ये कन्वर्ट करायचं असेल, त्याचं डायमेन्शन बदलायचं असेल, तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात फोर्स अप्लाय करावा लागेल. ओके, दॅट इज हाय इल्ड पॉइंट. आणि दुसरा पॉइंट आहे हाय फटिग लिमिट. आता फटिग लिमिट याची जास्त आहे. म्हणजे काय, आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे व्हॉट इज मीन बाय फटिग. फटिग म्हणजे काय, मग आपण कळेल की हाय फटिग लिमिट म्हणजे काय. फटिगचा अर्थ असा असतो, वेन ऑन द मटेरियल वी अप्लाय repetitive stresses and due to the repetitive stresses body fails, that failure is called as fatigue failure. ओके, म्हणजे काय, समजा एखाद्या पार्टवरती तुम्ही जर रिपिटेटिव्ह ट्रेसेस टाकले, रिपिटेटिव्ह म्हणजे पुन्हा 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 तुम्ही फोर्सेस टाकले किंवा पुन्हा पुन्हा तुम्ही ट्रेसेस अप्लाय केले, तर आणि या पुन्हा पुन्हा अप्लाय केलेल्या ट्रेसेसमुळे जर बॉडीचं फेल्युअर झालं, तर त्या फेल्युअरला आपण फटिग फेल्युअर म्हणतो. ओके, म्हणजे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये फटिग स्ट्रेंथ आहे, पण ज्या वेळा रिपिटेटिव्ह ट्रेसेसमुळे तो तुटला, तर त्याला आपण फटिग फेल्युअर म्हणतो. ती जी एक लिमिट आहे, त्याला आपण फटिग लिमिट असं पण म्हणतो. ओके, सो दिस पॉइंट वी हॅव टू कीप इन माइंड. आता हा एक पहिला पॉइंट आहे, प्रॉपर्टी आहे. दुसरी प्रॉपर्टी, इट हॅज एक्सलंट कोल्ड अँड हॉट रेजिस्टन्स. इट हॅज एक्सलंट कोल्ड अँड हॉट रेजिस्टन्स. म्हणजे याचा अर्थ काय, एक्सलंट कोल्ड अँड हॉट रेजिस्टन्स. कोल्ड आणि हॉट, कोल्ड म्हणजे थंड, हॉट म्हणजे गरम, रेजिस्टन्स आहे म्हणजेच काय, या बेरिलियम ब्रॉन्झ वरती खूप थंड वातावरण असेल किंवा खूप थंडीचा पण इम्पॅक्ट होत नाही आणि खूप गरमीचा पण इम्पॅक्ट होत नाही, तो दोघाला विरोध करतो, काहीच अडचणी त्याला येत नाही. देन इट कॅन ऑल्सो बी हीट ट्रीटेड. इट कॅन ऑल्सो बी हीट ट्रीटेड मीन्स यू कॅन डू द हीट ट्रीटमेंट ऑन दिस बेरिलियम ब्रॉन्झ. या बेरिलियम ब्रॉन्झ वरती तुम्ही हीट ट्रीटमेंट करू शकता. ओके, देन इट हॅज अ ब्रिनेल्स हार्डनेस 340. याची ब्रिनेल्स हार्डनेस म्हणजे BHN नंबर किती आहे, 340 आहे, 340 आहे. ओके, वेन हिटेड टू 800 डिग्री सेल्सिअस देन हार्डन बाय सबसिक्वेंट प्रेसिपिटेशन ट्रीटमेंट. म्हणजे याचा अर्थ काय, सिंपल लक्षात घ्या, बाकीचं जाऊ द्या, फक्त एकच हा एक महत्वाचा पॉईंट लक्षात द्या की याचा ब्रिनेल्स हार्डनेस नंबर म्हणजेच BHN हा किती आहे, 340 आहे. BHN इज 340. BHN इज 340. म्हणजे BHN काय, ब्रिनेल्स हार्डनेस नंबर. हा काय असतो, हा नंबर म्हणजे त्या मटेरियलची हार्डनेस सांगणारा नंबर असतो. जेवढा हा नंबर जास्त तितकी त्या मटेरियलची हार्डनेस जास्त. जेवढा हा BHN नंबर कमी तेवढी त्याची हार्डनेस कमी. आता इथं बघायला गेलो आपण तर आपल्याला बघायला मिळतं बेरिलियम ब्रॉन्झ हॅव्हिंग 340 BHN, दॅट इज ब्रिनेल्स हार्डनेस नंबर इज 340. म्हणजे हा बऱ्यापैकी जास्त हार्डनेस याच्यामध्ये आहे. ओके, ही त्याची प्रॉपर्टी झाली. सो दिस आर द मेन 4 प्रॉपर्टीज ऑफ आवर बेरिलियम ब्रॉन्झ. ओके, आफ्टर दॅट वी विल टॉक अबाउट द ऍप्लिकेशन्स, युजेस. याचे यूज कुठं करायचा, की बेरिलियम ब्रॉन्झला वापरायचं कुठं. सी, इट इज युज्ड फॉर स्प्रिंग्स. आपण स्प्रिंग बनवण्यासाठी वापरू. देन हेवी ड्युटी इलेक्ट्रिक स्विचेस,
हेवी ड्युटी इलेक्ट्रिक स्विचेस म्हणजे इलेक्ट्रिक स्विच बनवण्यासाठी वापरू. देन कॅम अँड बुशिंग्स, कॅम्स बुशिंग्स हे बनवण्यासाठी पण याचा वापर आपण करतो. देन being a non-sparking, it is utilized for making chisels, hammers under the condition where the spark might cause an explosion. Meaning सांगतो तुम्हाला बघा. बेरिलियम ब्रॉन्झ जो आहे याच्यामध्ये हा कसा आहे, बेरिलियम ब्रॉन्झ हा नॉन स्पार्किंग आहे. नॉन स्पार्किंग म्हणजे ज्याची ठिणगी पडत नाही. ओके, का आता बघा ठिणगी पडत नाही म्हणून याला कुठं वापरलं, इट इज नॉन स्पार्किंग. दॅट्स वाय इट इज युज्ड इन मेकिंग चिझल्स अँड हॅमर्स. छन्नी आणि हातोडा हे बनवण्यासाठी आपण या बेरिलियम ब्रॉन्झचा वापर केला. का, कारण की याचे स्पार्किंग होत नाही, इट इज नॉन स्पार्किंग. आता नॉन स्पार्किंग झालं तर काय काय फरक पडला, मग आपल्याला माहित आहे छन्नी आणि हातोडा याचा वापर आपण काय करतो, एखादा मेटलचा स्ट्रीप आहे, तुकडा आहे, त्याला कट करण्यासाठी किंवा तोडण्यासाठी आपण याचा वापर करतो. जनरली आपण तुम्ही बघितलं असेल की कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू असतं त्या ठिकाणी समोर त्या खाली ज्या सळया असतात त्या सळया तोडतात, बरोबर आहे. त्या सळया तोडण्यासाठी एक माणूस त्याला त्या सळईला एका दगडावरती किंवा एखाद्या पार्टवरती ठेवतो, एक छन्नी त्याच्यावरती ठेवतो आणि त्या छन्नीवरती हातोड्यानं मारतो, म्हणजे ते जी सळई आहे ती तुटते, बरोबर आहे. तर हे करत असताना काय होतं, ही चिझल आणि हॅमर, छन्नी आणि हातोडा जो आहे ना, जेव्हा एकमेकावरती आदळतात तेव्हा ठिणग्या पडत असतात, राईट. मग ह्या ठिणग्या पडल्या तर काय होईल, ठिणग्या पडल्या तर एक्सप्लोजन होईल, जाळ लागेल कुठंतरी. मग ह्या ठिणग्या तर पडणार आहेत. मग ह्या ठिणग्या कशामुळे पडतील, ह्या हॅमरिंग केल्यामुळे किंवा आदळल्यामुळे हे पडणार आहे. मग ठिणग्या पडतात का, कारण तिथं स्टील मटेरियल किंवा दुसरं मटेरियल अवेलेबल आहे म्हणून. मग आता ही ठिणगी पडूच द्यायची नाही. मग त्यासाठी काय करायचं, चिझल आणि हॅमर बनवायचे नाहीत का, बनवायचे, पण ते कुठल्या मटेरियलचे बनवायचे, अशा मटेरियलचे बनवायचे की हॅमरिंग जरी तुम्ही चिझल वरती केली तरी सुद्धा त्या मटेरियल मधनं स्पार्किंग होणार नाही असं मटेरियल वापरायचं. आणि तसं मटेरियल कोणतं आहे, तर बेरिलियम ब्रॉन्झ आहे. दॅट इज बेरिलियम ब्रॉन्झ. सो दॅट्स वाय वी generally use these chisels and hammers to manufacture the उलट सांगितलं, बेरिलियम ब्रॉन्झ is used to manufacture the chisel and hammers. Okay, just keep this particular point in your mind very clearly. आता आपण दोन पॉइंट बघितले आज. पहिला म्हणजे आपण पाहिला तो म्हणजे अल्युमिनियम ब्रॉन्झ आणि दुसरा जो बघितला तो म्हणजे बेरिलियम ब्रॉन्झ. हे दोन्ही पॉइंट आपण कव्हर केले. आता पुढचा पॉइंट शेवटचा जो आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे या कॉपर टिन अलॉयचा दुसरा जो टाईप आहे तो म्हणजेच आपला गन मेटल. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ गन मेटल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की कॉपर टिन अलॉय, हे कॉपर टिन अलॉय दोन टाइप्स मध्ये डिवाइड झाला आहे. पहिला म्हणजे ब्रॉन्झ आणि दुसरा म्हणजे गन मेटल. आणि तो जो ब्रॉन्झ आपण बघितला तर त्या ब्रॉन्झचे 4 टाईप होते, जसे की फॉस्फरस ब्रॉन्झ, सिलिकॉन ब्रॉन्झ, अल्युमिनियम ब्रॉन्झ आणि बेरिलियम ब्रॉन्झ. हे 4 टाईप ब्रॉन्झचे होते. ते ब्रॉन्झचा एक भाग झाला. आता दुसरा भाग कॉपर टिन अलॉयचा दुसरा टाईप म्हणजे गन मेटल. ओके, द सेकंड टाईप इज गन मेटल. सो दिस पॉइंट विल डिस्कस राइट नाउ. सो सी, in the gun metal, some things which you have to keep in mind. In chemical composition, see 88% copper is present. किती कॉपर आहे, 88% कॉपर आहे. Then 10% tin and 2% zinc. These are present there in gun metal. गन मेटल मध्ये काय काय आहे, 88% कॉपर आहे, 10% टीन आहे आणि 2% झिंक आहे. हे जे पर्सेंटेज आहे हे पर्सेंटेज परफेक्टली लक्षात ठेवा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मोस्ट ऑफ द टाइम इन एक्झाम इट अपियर्स. परीक्षेमध्ये मॅक्सिमम वेळा याला विचारलं जातं की गन मेटल मध्ये काय काय किती किती पर्सेंट मध्ये हे एलिमेंट आहेत. म्हणजे कॉपर 88%, टिन 10% and zinc 2%. Keep in mind. Now, next point we will discuss, that is see, it is known as a gun metal because previously it is used for making guns due to the property of strength. That's why it is called as a gun metal. याला गन मेटल का म्हटलं जातं, कारण की पूर्वी या मेटल पासून आपण गन्स बनवायचो. गन म्हणजे बंदूक, बंदूक बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. का बंदूक बनवल्याच्या, बिकॉज दिस पर्टिक्युलर गन मेटल हॅव्हिंग व्हेरी गुड प्रॉपर्टी, दॅट इज स्ट्रेंथ. याच्यामध्ये ताकद चांगली आहे, मजबूत आहे, म्हणून आपण यापासून गन बनवल्या, म्हणून या मेटललाच नाव देऊन टाकलं गन मेटल. ओके, नाउ सी, आपल्याला एक प्रश्न पडला असेल नेहमी इथे कंटेंट सांगताना की कॉपर 88%, टिन 10% आणि झिंक 2%. एक प्रश्न नेहमी डोक्यात येतो की दिस इज द टाइप ऑफ कॉपर टिन अलॉय, देन हाऊ झिंक इज प्रेझेंट. हा तर कॉपर टिन अलॉयचा अलॉय आहे ना, किंवा कॉपर टिन अलॉयचं टाईप आहे. मग कॉपर टिन आहे म्हटल्यानंतर कॉपर आणि टिन हे दोघंच असायला पाहिजे याच्यामध्ये. मग हा झिंक कसा आला, तर झिंक याच्यामध्ये आहे पण खूप कमी प्रमाणात आहे. व्हाय इट इज युज्ड
इट इज ॲडेड टू क्लीन द मेटल अँड इन्क्रीज इट्स फ्लुडिटी. आपल्याला या गन मेटलची फ्लुडिटी वाढवायची आहे आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये काय केलं, हा झिंक ऍड केलाय. ओके, दो इट इज व्हेरी स्मॉल, स्टील इट इज प्रेझेंट. 2% हे खूप कमी प्रमाणात आहे, तरी सुद्धा टाकलेलं आहे. कीप इन माइंड. नाव प्रॉपर्टीज. या गन मेटलच्या आपल्याला प्रॉपर्टीज डिस्कस करायच्यात. काय काय प्रॉपर्टीज आहेत बघा. फर्स्ट प्रॉपर्टी, इट्स टेन्साईल स्ट्रेंथ इज अबाउट 250 न्यूटन पर mm स्क्वेअर. 250 न्यूटन पर mm स्क्वेअर ही टेन्साईल स्ट्रेंथ आहे. ओके, टेन्साईल स्ट्रेंथ इज अबाउट 250 न्यूटन पर mm स्क्वेअर एवढी आहे. देन इट्स इलॉंगेशन इज 20% अँड ब्रुनेल्स हार्डनेस नंबर BHN इज 65%. राईट, इलॉंगेशन किती आहे, 20% आहे. इलॉंगेशन 20% याचा अर्थ काय सांगतो. ब्रुनेल्स हार्डनेस नंबर 65 याचा पण अर्थ सांगतो. नीट बघा, गन मेटल जे आहे ना आपल्याकडं, तर त्याच्यामध्ये इलॉंगेशन कॅपॅसिटी 20% आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जर का समजा माझ्याकडं असा एखादा मेटल पार्ट आहे, लेट्स कन्सिडर दिस इज द मेटल पार्ट आय हॅव विथ मी. माझ्याकडे असा एक रॉड आहे आणि याची लेंथ जी आहे हे किती आहे, कन्सिडर करा की ह्याची जी लेंथ आहे ती साधारणतः एक 10 सेंटीमीटर आहे असं कन्सिडर करू आपण. ओके, हाऊ मच इट इज अबाउट 10 सेंटीमीटर. लेट्स कन्सिडर हे 10 सेंटीमीटर ही त्याची हे आहे, 10 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे. ठीक आहे, आता याच्यावरती जेव्हा टेन्साईल ट्रेस अप्लाय केला जाईल, म्हणजे याच्यावरती ओढलं जाईल याला कुठल्या तरी एका डायरेक्शन मध्ये, इकडे समजा लेट्स कन्सिडर वी आर जस्ट पुलिंग इट ऑन दिस साइड, या साईडला आपण ओढलं तर काय होईल, त्याचं इलॉंगेशन होईल. आणि हा किती मॅक्सिमम इलॉंगेट होईल, 20% इलॉंगेट होईल. म्हणजे जेव्हा आपण याला इकडे ओढू ना, तर ओढल्यानंतर हा जास्तीत जास्त किती मोठा होईल माहितीये का, इथून म्हणजे आता इथं मी थोडंसं खाली दाखवतो, मला व्हेरिएशन कळावं म्हणून खाली दाखवतो वाढलेला, इतका वाढेल तो, बट नॉट बियॉन्ड दॅट. म्हणजे तो इथून इतका तो वाढलेला आपल्याला बघायला मिळेल. राईट, इलॉंगेशन यू आर एबल टू सी. गॉट द पॉइंट. आता हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे किंवा काय झालं हे इथपर्यंत तर 10 सेंटीमीटर होतं इलॉंगेशन, 20% आहे म्हणजे 10 सेंटीमीटरचं 12 होईल. पण जर मी ट्राय केलं की नाही 13, 14, 15 बनवायचं तर बनल का, नाही बनणार. बिकॉज इट्स हॅव्हिंग कॅपॅसिटी ओनली टू गेट इलॉंगेटेड अप टू 20%. 20% 20% पर्यंत हा इलॉंगेट होईल, त्यापेक्षा जास्त होणार नाही. ओके, दिस वन नंबर वन. नंबर टू इज ब्रुनेल्स हार्डनेस नंबर इज 65, दॅट इज BHN इज 65. BHN 65 याचा अर्थ काय की याची हार्डनेस जी आहे ही 65 आहे. ओके, इट इज हॅव्हिंग BHN दॅट इज 65. कीप इन माइंड. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी इज इट्स व्हेरी स्ट्रॉंग. हा कसा आहे, हा खूप स्ट्रॉंग आहे. इट इज व्हेरी स्ट्रॉंग, हा एकदम स्ट्रॉंग आहे. देन इट इज रेजिस्टन्स टू करोजन बाय वॉटर अँड ॲटमॉस्फिअर. इट इज रेजिस्टन्स टू करोजन बाय वॉटर अँड ॲटमॉस्फिअर. म्हणजे याचा अर्थ काय, पाणी किंवा ॲटमॉस्फिअर, पाण्याचा किंवा हवेचा याच्यावरती परिणाम होत नाही. देन by adding small amount of lead its castability and machinability can be improved. म्हणजे काय, by adding small amount of lead, म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये लीड जर आपण ऍड केला या गन मेटल मध्ये तर काय होतं, इट्स कास्टॅबिलिटी अँड मशीनेबिलिटी कॅन बी इम्प्रूव्ड. म्हणजे कास्टिंगची प्रॉपर्टी किंवा मशीनेबिलिटीची जी मशीनिंगची जी प्रॉपर्टी आहे ही काय होते, वाढते. अर्थ काय की जर आपण या गन मेटलमध्ये थोड्या प्रमाणात लीड ऍड केला तर कास्टॅबिलिटी आणि मशीनेबिलिटी वाढते. देन नेक्स्ट, इट इज नॉट सुटेबल फॉर कोल्ड वर्किंग ऑपरेशन. इट इज नॉट सुटेबल फॉर कोल्ड वर्किंग ऑपरेशन. याच्यावरती कोल्ड वर्किंग ऑपरेशन आपण करू शकत नाही, बिकॉज इट इज नॉट सुटेबल फॉर दॅट. का नाही सुटेबल, कारण की बाय डिफॉल्ट हा कसं आहे, खूप स्ट्रॉंग आहे ना, याच्यावरती कोल्ड वर्किंग ऑपरेशन आपल्याला करता येणार नाही. कारण कोल्ड वर्किंग ऑपरेशन म्हणजे काय, कोल्ड वर्किंग ऑपरेशन म्हणजे एखाद्या पार्टला आपण कसल्याही प्रकारचं टेम्परेचर न देता त्याला आपण हॅमरिंग किंवा प्रेसिंग करून त्याचे डायमेन्शन्स चेंज करण्याचा प्रयत्न करतो आणि ते चेंज होतात, त्याला आपण कोल्ड वर्किंग ऑपरेशन म्हणतो. पण गन मेटल हा हार्ड आहे नेचरमध्ये, मग त्याच्यावरती आपल्याला नुसतं हॅमरिंग करून टेम्परेचर न देता हॅमरिंग करून याला वेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करता येत नाही. म्हणून इथं आपण म्हटलेलं आहे इट इज नॉट सुटेबल फॉर कोल्ड वर्किंग ऑपरेशन. ओके, बट इट मे बी फोर्ज ॲट 600 डिग्री सेल्सिअस. ऑब्विसली याच्यावर कोल्ड वर्किंग करता येत नाही, पण फोर्जिंग मात्र करता येतं. पण फोर्जिंग कधी करायचं, कुठं करायचं, ॲट 600 डिग्री सेल्सिअस, 600 डिग्री सेल्सिअसला तुम्ही फोर्जिंग करू शकता. ओके, सो दिस इज द पॉइंट विच वी हॅव टू कीप इन माइंड रिगार्डिंग
gunmetal. Okay, keep in mind. Now after knowing this, next point is applications. पुढचा पॉईंट आहे आपला ऍप्लिकेशन. तर ऍप्लिकेशन मध्ये काय असणार आहे, याची युजेस आपल्याला बघायचे, बाबा ह्याला वापरायचं कुठं, वेअर वी कॅन यूज इट. सो फर्स्ट ऍप्लिकेशन इज इट इज युज्ड फॉर बेअरिंग वेन लुब्रिकेशन इज गुड ॲट हेवी लोड्स. म्हणजे सिम्पल आहे की याचा आपण वापर आपण बेअरिंग बनवण्यासाठी करतो. म्हणजे याच्यापासून आपण बेअरिंग बनवतो. नंबर 1. नंबर 2, इट इज ऑल्सो युज्ड फॉर गिअर व्हील्स, पंप कास्टिंग्स अँड मराईन फिटिंग्स. म्हणजे गिअर व्हील्स बनवायला, पंप कास्टिंग बनवायला आणि मराईन फिटिंग्स म्हणजे पाण्याखालचे जे काही फिटिंग्स असतील, पाईपलाईनच्या फिटिंग असतील किंवा शिपच्या फिटिंग असतील, त्या सगळ्या करण्यासाठी आपण याचा वापर करतो. देन इट इज युज्ड फॉर बॉयलर फिटिंग्स अँड ग्लँड्स. म्हणजे बॉयलर फिटिंग्स. आता बॉयलर हा एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे. आता बॉयलर बद्दल थोडं सांगतो, मग नंतर फिटिंग बद्दल बोलू. बॉयलर म्हणजे काय? बॉयलर इज अ मेकॅनिकल डिव्हाइस विच इज युज्ड टू क्रिएट स्टीम फ्रॉम द वॉटर आफ्टर हिटिंग इट. म्हणजे पाण्याला गरम करून पाण्यापासून स्टीम म्हणजेच वाफ तयार करणारा जो डिव्हाइस आहे त्याला आपण बॉयलर म्हणतो. सिंपल. आता बॉयलर फिटिंग म्हणजे काय? मग ह्या बॉयलरमध्ये, या डिव्हाइसमध्ये ज्या ज्या काही गोष्टी म्हणजे या बॉयलरला ॲसेसरीज ज्या लागणार आहेत किंवा ज्या फिट करण्यासाठी, बसवण्यासाठी, इन्स्टॉल करण्यासाठी जे काही पार्ट लागतात त्याला आपण बॉयलर फिटिंग्स म्हणतो. ओके. अँड ग्लँड्स, डक्ट असतात काही, तर त्या बनवण्यासाठी आपण गन मेटलचा वापर करतो. नाव लास्ट वन, लास्ट ॲप्लिकेशन, इट इज ऑल्सो युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग बुशेस अँड नट. म्हणजे बुशेस आणि नट बनवण्यासाठी सुद्धा गन मेटलचा वापर केला जातो. सो इट्स ऑल अबाउट द गन मेटल. जस्ट कीप इन माइंड. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड ऑल द टाइप्स ऑफ कॉपर टिन अलॉय. कॉपर टिन अलॉयचे सगळे टाइप्स आपण बघितले. डबल एकदा सांगतो. कॉपर टिन अलॉय मध्ये आपल्याला बघितलं, पहिला म्हणजे कॉपर टिनचे 2 टाइप पडले. पहिला म्हणजे कॉपर ब्रॉन्झ आणि दुसरा म्हणजे गन मेटल. त्या ब्रॉन्झचे 4 टाइप होते, फॉस्फरस ब्रॉन्झ, सिलिकॉन ब्रॉन्झ, बेरिलियम ब्रॉन्झ आणि ॲल्युमिनियम ब्रॉन्झ. आणि दुसरा टाइप म्हणजे गन मेटल. सो एव्हरीथिंग वी हॅव कम्प्लिटेड हिअर. ओके. आता याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दुसरा एलिमेंट घेणार आहे, तो म्हणजे ॲल्युमिनियम. आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं ते सगळं कॉपरशी रिलेटेड होतं. म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आपण कॉपर म्हणजे काय बघितलं, त्याचे ऍप्लिकेशन बघितले, प्रॉपर्टीज बघितल्या. नंतर कॉपरचा पहिला अलॉय बघितला, कॉपर झिंक अलॉय. मग त्या कॉपर झिंकचे 2 टाईप आपण बघितले, एक म्हणजे ब्रास आणि दुसरा म्हणजे मुंड्स मेटल. त्यानंतर आपण कॉपर टीन अलॉय बघितले. त्या कॉपर टीन अलॉय मध्ये पण पुन्हा 2 टाईप होते, एक म्हणजे ब्रॉन्झ आणि दुसरा म्हणजे गन मेटल. त्या ब्रॉन्झला आणखीन 4 टाईप मध्ये सब डिव्हिजन आहे, म्हणजे फॉस्फरस ब्रॉन्झ, सिलिकॉन ब्रॉन्झ, बेरिलियम ब्रॉन्झ आणि ॲल्युमिनियम ब्रॉन्झ. आणि दुसरा टाईप म्हणजे गन मेटल. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट फॉर टुडे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲल्युमिनियम बद्दल डिस्कस करूया.